नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, एक आगळी वेगळी पटकथा असलेला सला ते सलानाते हा चित्रपट येत्या 7 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतोय आणि या चित्रपटामध्ये हसनबाई ही भूमिका आपले सर्वांचे लाडके अभिनेते उपेंद्र लिमये, ज्यांना प्रत्येक मराठी माणसाला ज्यांचा अभिमान वाटावा असे अभिनेते, तर त्यांना विचारूया की ते किती एक्सायटेड या सिनेमासाठी. हॅलो सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कसे आहात? धन्यवाद, मी मस्त मजेत. काय वाटतंय सर, येत्या 7 फेब्रुवारीला चित्रपट भेटीला येतोय? हां, म्हणजे आता चित्रपट बरेच तुमचे येत असतात, पण काही चित्रपटांविषयी तुमचा एक हळवा कोपरा असतो मनामध्ये. त्यापैकी हा चित्रपट आहे, कारण खूप कमी वेळा उत्तम दर्जेदार आशयपूर्ण अशा कलाकृतीचा भाग होता येतो तुम्हाला. आणि माझा मित्र जो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे, जो एक मुळात ज्यांनी पत्रकार, सेन्सिबल संवेदनशील पत्रकार म्हणून सुरुवात केली आणि एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून तो आता काम करतो आहे, तर तो जेव्हा चित्रपट करणार होता आणि त्यांना तो म्हणला की उपया मी अशी फिल्म करतो आहे, तू काम करशील ना, तर मी काय विषय, काय गोष्ट, काय व्यक्तिरेखा हे विचारायच्या आधी मी त्याला हो म्हणालो. कारण की मला खात्री होती त्याच्याबद्दल की तो उथळ तर नक्की काहीतरी करणार नाही. तो काहीतरी एक डेफिनेट सामाजिक राजकीय भान डोक्यात ठेवून काहीतरी एक स्टेटमेंट करणारी उत्तम फिल्म करणार नाही. हे सगळं करत असताना कुठेही तो एक उपदेशाचे डोस पाजणार नाही, कारण की हा सिनेमा आहे आणि तो मनोरंजनाच्या माध्यमातूनच मांडला पाहिजे याचं त्याला उत्तम भान आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींमुळे सला ते सलानाते या चित्रपटात काम करताना तर मजा आलीच. एक अत्यंत आशयसंपन्न अशा चित्रपटाचा भाग होण्याचा आनंद या चित्रपटांनी दिला. श्रीकांत बोजेवारांसारखे अत्यंत ज्येष्ठ लेखक ज्यांनी या चित्रपटाचे पटकथा संवाद लिहिलेले आहेत, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हसनबाई ही एक वैदर्भीय पार्श्वभूमी असलेली तिकडची एक वेगळी व्यक्तिरेखा, जी आत्तापर्यंत मी कधी केलेली नाही आहे, अशी एक चांगली व्यक्तिरेखा करायला मिळाली. त्यामुळे व्हॉट एल्स यू कॅन आस्क फॉर. अशा सगळ्या छान गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि एक चांगल्या कलाकृतीचा भाग या निमित्तानं होता आलेला आहे. आणि ही कलाकृती लवकरच आता 7 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येते आहे, तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा सला ते सलानाते. आमच्याकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू.